आपण पाहत आहात न्यूज शाहीन नेटवर्क। हसनी उलवन दाजीपूर सह अभयारण्य क्षेत्रामध्ये येणाऱ्या गावांमध्ये सावंतवाडी वन विभागाने 2 ते 3 ट्रक माकडे या परिसरात सोडल्यामुळे या माकडांकडून संबंधित ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणात त्रास सुरू आहे। घरामधील दैनंदिन वापराच्या वस्तू आणि जेवणाचे पदार्थ या माकडांकडून उद्ध्वस्त करण्याचे प्रकार सुरू आहेत। हे थांबवण्यासाठी लवकरात लवकर राधानगरी दाजीपूर अभयारण्य त्यांचा बंदोबस्त करावा, अन्यथा 15 जानेवारी रोजी तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे दिलाय। सावंतवाडी वन विभागाने आठवडाभरापूर्वी दाजीपूर अभयारण्य क्षेत्रातील हसनी उलवन क्षेत्रामध्ये रेस्क्यू केलेली माकडे सोडली आहेत। या माकडांकडून परिसरातील रहिवाशांच्या घरामध्ये जाऊन मोठ्या प्रमाणात प्रापंचिक साहित्यासह जेवणाच्या साहित्यांचे नुकसान सुरू आहे। अनेक वेळा माकडांकडून हल्ले सुद्धा होत आहेत। त्यामुळे दाजीपूर ग्रामस्थांनी या माकडांचा बंदोबस्त करावा, अन्यथा 15 जानेवारी रोजी आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिलाय। सदर माकडाने घरातील प्रापंचिक साहित्य, जेवण याचं पूर्णपणे नासधूस केलेली आहे। त्यामुळे आम्हाला शक्यतो महिलांना, लहान मुलांना त्याचा त्रास जास्त होतोय। त्याचा बंदोबस्त करण्यासाठी आज रोजी वन विभाग, वन्यजीव दाजीपूर या कार्यालयाचे आरएफओ यांना आज निवेदन दिले आहे। त्याचा बंदोबस्त तातडीने लवकर करण्यात यावा यासाठी, अन्यथा आम्ही 15 जानेवारी 2025 रोजी उग्र आंदोलन करू असं आम्ही त्यांना इशारा दिला। सावंतवाडी वन्यजीव विभागाने कोणतीही प्रकारची सूचना किंवा निवेदन न देता रेस्क्यू केलेली माकडे हसनी दाजीपूर उलवन परिसरात सोडले आहेत। त्यांचा नागरिकांना त्रास होत आहे। याबाबत वरिष्ठांशी पत्र व्यवहार करून त्या माकड्यांना अन्यत्र हलवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही वनक्षेत्रपाल अजित माळी यांनी दिली। गावामध्ये सावंतवाडी वन विभागातून काही जी काही रेस्क्यू केलेली माकडं होती ती सोडण्यात आली। त्यामुळे तिथल्या लोकांना त्या माकडांचा त्रास होत आहे। त्या अनुषंगाने आज त्यांनी निवेदन दिलं आणि त्यांनी जी माकडं सोडली होती ती आमच्या विभागाला कोणतीही कल्पना न देता त्या गावामध्ये सोडली होती। तर त्या अनुषंगानं सदर ग्रामस्थांचं आज निवेदन माझ्या कार्यालयाला प्राप्त झाले। सदरचं निवेदन मी वरिष्ठ कार्यालयाला आजच पाठवत आहे आणि त्या अनुषंगानं जी काही बंदोबस्ताकामी जी काही कारवाई करायची आहे त्या अनुषंगानं वरिष्ठ कार्यालयाला पत्रव्यवहार करत आहे। वन परिक्षेत्र अधिकारी दाजीपूर वन्यजीव परिक्षेत्र या निवेदनाद्वारे ग्रामस्थांनी अभयारण्यातील वन्य प्राण्यांकडून आपल्याला त्रास होतोच, त्याचबरोबर सावंतवाडी वन्यजीव विभागाने या परिसरात माकडे सोडल्यामुळे त्यांचाही मोठ्या प्रमाणात त्रास सुरू आहे। घरामध्ये फिरून ही माकडे नुकसान करत आहेत। अनेक वेळा बायका आणि महिलांनी लहान मुलांवरती या माकडांकडून हल्ले होत आहेत। हे रोखण्यासाठी वन्यजीव विभागाने लवकरात लवकर मोहीम आखावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। यावेळी लक्ष्मण सावंत, दीपक तेली, सुभाष पाटील, पंढरी पाटील, प्रवीण कोरगावकर, चैतन्य कोरगावकर यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। न्यूज शाहीसाठी कार्यकारी संपादक स्वप्नील कांबळे। भूपाळी रामपारी दिशादाही उजळल्या आल गोकुळ आपुल्या दारी, निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लय भारी, चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी। गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने, गोकुळ अस्सल चव कोल्हापूरची, चव आहे कोल्हापूर।